नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कदमाचा विकास कदमाच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, थोडासा गॅप पडलाय मध्ये 1-2 आठवड्याचा आणि मी फार दिवसानंतर तुम्हाला भेटतोय महाशिवरात्रीच्या निमित्ताने. महाशिवरात्री आहे म्हणजे आमच्या पार्लेश्वर मरोळमध्ये राहतो. मरोळमधील पार्लेश्वर हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे आणि तिथे महाशिवरात्री उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात, मोठ्या संख्येने, मोठ्या गर्दीने, मोठ्या उत्साहाने पार पडतो. श्याम औटी त्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांना काही मित्रमंडळी लाभलेले आहेत. त्या सर्व मित्रमंडळीच्या सहाय्याने हा उत्सव फार मोठ्या धूमधडाक्यात पार पडतो. आणि तसेच त्याच्या संध्याकाळी सगळ्यात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे मिरवणुकीचं. आणि आपल्या शंकर भोलेनाथाची मिरवणूक पालखी सोहळा हा जो निघतो तो अतिशय उत्साहाने आणि मोठ्या संख्येने, यात महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उत्साहीप्रमाणे भाग घेतात. आणि अशाच मिरवणुकीसाठी आपण आता चाललेलो आहोत. मित्रांनो, आवडला ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बोलो हर हर महादेव. महाशिवरात्री सालाबादप्रमाणे पार्लेश्वर मंदिरातील यात्रा यावर्षी झालेली आहे आणि मिरवणूक जोशात आणि त्याच उत्साहाने पुन्हा यावर्षी 2024 प्रत्येक महाशिवरात्रीच्या यात्रेला लहान लहान बालक इथे वेशभूषा परिधान करून येतात. ते आपण पाहू शकता, कोण सती बनलं आहे, कोण कृष्ण बनला आहे, कोण शंकर बनलेला आहे. सगळे देव 33 कोटी देव उतरलेत ट्रकवर. वासुदेव याची परंपरा आपली महाराष्ट्राची. वासुदेव इथे दिसतोय आपल्याला, कृष्ण आणि मावळ्या. जय मल्हार आणि छत्रपती आहे ना, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जातं. सुंदर वेशभूषा आहे आणि दाद दिली पाहिजे. गणपतीची वेशभूषा करून आलाय गणपती बाप्पा. काय बनले काय कार्तिक ना. छान वेशभूषा आहे, सुंदर आहे. संख्या जास्त आहे. काय बनलेस बनले? मीनाक्षी देवी. आणि छोटी काय बनले? सरस्वती माँ. सगळ्या देव्याच आहेत तुम्ही है ना, फक्त वेगवेगळे. अरे हर हर महादेव. अरे बोल हर हर महादेव. आणि सुंदर अशी वेशभूषा करून आलेली आहेत. यावेळेस जरा जास्तच संख्या आहे आणि हो वाव चालेल. काय बनले रे? हा, सती, माता सती. आपण राधा खूप आलेत. कृष्ण. अरे भाई, इथे भाई आपला आहे ना. तू पण वेशभूषेत आहे. हा वेशभूषाचा पाया इथून आलाय. हे इथून हा शिवाजी बनले तेव्हापासून हे सगळं परिणाम आहे. अरे हो बाप रे, विठ्ठल एक नंबर गेटअप आहे. हा तू हा जाऊ बाय. सही. लहान मुलांची पूर्ण व्यवस्था
व्यवस्था अमोलकडे आहे, लहान मुलांची व्यवस्था पूर्ण अमोलकडे आहे. हा गेटअप बघा एक नंबर आहे. आणि विठ्ठल बनलेत आणि मागे त्यांच्या चंद्र म्हणजे रिंग लाईट आहे. पण सुंदर असा गेटअप दोघांचा, छानसा असा, कारण आई वडील उत्साही आहेत त्यांचे, त्याप्रमाणे त्याला गेटअप केला आहे. सो सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालेश्वर मंदिराच्या तर्फे शिवरात्री आम्ही साजरा करत आहोत. सो सर्व जे देवांचे कॅरेक्टर्स आहेत ते सर्व आज ह्या ट्रकावरती विराजमान आहेत. आणि ऑफकोर्स द मेन ब्लॉगर विकास कदम, वन अँड ओनली. पाया पडतायत आणि एवढे भाविक आहेत. वेशभूषा असली तरी लोकांना त्याचे देव दिसतोय. आणि इथं पाहू शकता आपण, इथे गणपतीच्या पाया पडतायत. पुढे ढोल पथक, त्यानंतर वेशभूषा परिधान केलेली बालकं. आणि इथे आपण पाहू शकता सालाबादप्रमाणे याही वर्षी तुषार अग्रेसिव्ह कोठारी. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण इथे मागे आपल्या शंकर भोलेनाथांचे जे आपण मुखवटा जो आहे तो मुखवटा घेऊ इथे. आणि पालखी. पकडेल तो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मिरवणूक निघालेली आहे. हाय बस. आणि अमोलदादांचं सहकार्य असतं, त्यामुळेच उत्साहाने मिरवणूक निघते इथे. पूर्ण उत्साहाने महिला वर्ग देखील इथे संमिलित झालेला आहे. अरे तू येणार ना. आणि आमचे फोटोग्राफर जे पूर्ण मिरवणूक पालखी यांचं पूर्ण प्रक्षेपण करतात असे आपले देसाई साहेब. ये सुरेश जी अपने हर हर महादेव. जो हमारे ये जो मिरवणूक शुरू है एक बार भी चुकते नहीं है. हर साल इनकी उपस्थिति रहती है. वो तो सबके सर पे है.
आपल्याला प्रभू रामचंद्रांचं चित्र दिसतंय. हे उमेश राणे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ते मिरवणुकीत सालाबादप्रमाणे महादेव. नमस्कार. आणि आमचे कदमवाडीचा राजा विकास कदम, कदमांचा राजा विकास. कदमांचा विकास. आणि आमच्या पालखीला मोर्जी काकांची उपस्थिती लाभली. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. धन्यवाद.
आपल्या महाशिवरात्रीच्या मिरवणुकीसाठी स्वप्नील मलमंडे यांची उपस्थिती आहे. आणि आमच्या अग्निशमन जे दल जवान आहेत त्यांनी आमच्या या मिरवणुकीच्या लोकांसाठी इथे शीतपेय ठेवलेले आहे, थंड पाणी ठेवलेलं आहे, सरबत ठेवलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि गणेश मंदिराला फायर ब्रिगेडच्या आपली भेट द्यायला येते पालखी श्री शंकर भोलेनाथांची. आणि पुन्हा आता भेट देऊन इथे पालखीला भेट देऊन पुन्हा आम्ही आता रवाना होतो आहे पुन्हा पार्लेश्वरच्या दिशेने. जंगी स्वागत होत इथे. महाशिवरात्री उत्सव पार्लेश्वरमध्ये 2024 सांगता महाआरती झाली. पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत मित्रांनो जय श्रीराम, हर हर महादेव.